नमस्कार. राष्ट्रीय उत्पन्न किंवा नॅशनल इन्कम ही बहुआयामी स्वरूपाची संकल्पना आहे. एकूण उत्पादन, एकूण उपभोग, एकूण उत्पन्न या राष्ट्रीय उत्पन्नाच्याच बाजू आहेत. एखाद्या राष्ट्राच्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीच्या आधारे आपल्याला त्या राष्ट्रामध्ये एकूण उत्पादन किती झालं आहे, त्या राष्ट्रामधला लोकांचा एकूण उपभोगाचा आकार किती आहे, त्याचबरोबर त्या राष्ट्रामधल्या लोकांचं सामान्यपणे उत्पन्नाचं स्वरूप आणि आकार काय आहे याचा अंदाज येत असतो. त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नाच्या या सर्व बाजू विचारात घेतल्याशिवाय राष्ट्रीय उत्पन्न ही संकल्पना पूर्णपणे लक्षात येत नाही. राष्ट्रीय उत्पन्न ही संकल्पना सर्व बाजूने समजावून घेण्यासाठी राष्ट्रीय उत्पन्नाशी संबंधितच इतर संकल्पनांचा आपण थोडक्यात आढावा घेणार आहोत. राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय हे आपण यापूर्वी पाहिलं आहे. सामान्यतः राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे विशिष्ट कालावधीमध्ये देशामध्ये उत्पादित एकूण वस्तू आणि सेवांचे पैशातील मूल्य. राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय तर विशिष्ट कालावधीमध्ये, सामान्यतः हा कालावधी 1 आर्थिक वर्षाचा असतो. भारतामध्ये हे आर्थिक वर्ष 1 एप्रिल ते 31 मार्च असं असतं. या आर्थिक वर्षाच्या कालावधीमध्ये ज्या वस्तू आणि सेवा देशामध्ये उत्पादित होतात त्यांचं पैशाच्या स्वरूपातलं एकूण मूल्य म्हणजे त्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न होय. राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना आपण यापूर्वी समजावून घेतली आहे. राष्ट्रीय उत्पन्नाच्या वेगवेगळ्या बाजू समजावून घेण्यासाठी राष्ट्रीय उत्पन्नाशी संबंधितच इतर संकल्पना आपण आता समजावून घेणार आहोत. अशी पहिली संकल्पना आहे GDP. GDP ही संकल्पना महत्त्वाची आहे कारण बऱ्याच वेळेला आपण आर्थिक आकडेवारी GDPच्या प्रमाणामध्ये पर्सेंटेजमध्ये व्यक्त करत असतो, वाचत असतो. ती आकडेवारी जर नीट समजावून घ्यायची असेल की या आपल्याला समजायला हवी असेल तर आपल्याला मुळात GDP म्हणजे काय माहिती असायला हवं. त्यामुळे GDP संकल्पना त्या अर्थानं खूप महत्त्वाची आहे. GDP म्हणजे काय? ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट, ज्याला आपण मराठीमध्ये स्थूल देशांतर्गत उत्पादन असं म्हणतो. आता स्थूल देशांतर्गत उत्पादन म्हणजे काय तर एखाद्या विशिष्ट कालावधीत देशाच्या राजकीय सीमांमध्ये उत्पादित वस्तू आणि सेवांचे आर्थिक मूल्य किंवा पैशातील मूल्य म्हणजेच स्थूल देशांतर्गत उत्पादन किंवा राष्ट्रीय उत्पन्न. विशिष्ट कालावधीमध्ये म्हणजेच एका आर्थिक वर्षामध्ये देशाच्या सीमांच्या आतमध्ये, देशाच्या ज्या भौगोलिक किंवा राजकीय सीमा आहेत त्याच्या आतमध्ये ज्या वस्तू आणि सेवा निर्माण होतात एका आर्थिक वर्षामध्ये त्यांचं पैशाच्या स्वरूपातलं मूल्य म्हणजेच आर्थिक मूल्य म्हणजेच स्थूल देशांतर्गत उत्पादन. सामान्यतः आपण जी सुरुवातीला एक सामान्य व्याख्या बघितली ती स्थूल देशांतर्गत उत्पादन किंवा GDPची सामान्य व्याख्या आहे. मला वाटतं यावरून तुम्हाला GDP म्हणजे काय लक्षात आलं असेल. GDP म्हणजे काय तर देशाच्या भौगोलिक सीमांच्या आतमध्ये एका आर्थिक वर्षामध्ये ज्या वस्तू आणि सेवा निर्माण होतात त्यांचं पैशाच्या स्वरूपातलं मूल्य म्हणजे GDP. GDP किंवा हे जे पैशातलं वस्तू आणि उत्पादित वस्तू आणि सेवांचं पैशातलं मूल्य आहे त्यातून लोकांचं उत्पन्न बनतं, देशातल्या लोकांचं उत्पन्न बनतं. देशातल्या उत्पन्नाचा काही भाग सरकारकडे कर स्वरूपात जातो आणि त्यातून सरकारचं उत्पन्न बनतं. त्यामुळे देशातले लोक म्हणजेच कुटुंब आणि सरकार देशामध्ये ज्या वस्तू आणि सेवा देशामध्ये ज्या वस्तू आणि सेवांवर हा जो खर्च करतात त्यातून सुद्धा आपल्याला GDPचा एक अंदाज येत असतो आणि त्या आधारे आपण GDPचं एक सर्वसामान्य सूत्र बनवू शकतो. सामान्यपणे GDP बरोबर C+I+G+X-M असं ते सामान्य सूत्र आहे की ज्या आधारे आपल्याला GDPची आकडेवारी शोधता येते. आता C म्हणजे काय तर देशामधला एकूण उपभोग, त्याचं पैशाच्या स्वरूपातलं मूल्य. I म्हणजे काय तर एकूण गुंतवणुका, उपभोग घेतल्यानंतर जी रक्कम शिल्लक राहते ती व्यक्तींकडून आणि कुटुंबांकडून बचत होते आणि त्यातून देशामध्ये गुंतवणुका होतात, त्यामुळे देशामधल्या एकूण गुंतवणुका. त्यानंतर सरकारचा एकूण खर्च. सरकार ही व्यक्ती आणि कुटुंबांपेक्षा एक स्वतंत्र एंटिटी आहे. लोकांकडून कर गोळा करून सरकारचं उत्पन्न बनतं आणि सरकार हे उत्पन्न लोकांच्या कल्याणासाठीच खर्च करतं. त्यामुळे उत्पादन मूल्याच्या माध्यमाचा जो भाग लोकांकडे जातो उत्पन्नाच्या स्वरूपात त्यातलाच भाग करांच्या रूपानं सरकारकडे जातो आणि सरकार तो खर्च करतं, म्हणून सरकारचा खर्च इथे आपण विचारात घेतला आहे.
आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एक विचारात घेतली ती म्हणजे एक्स मायनस एम. एक्स मायनस एम म्हणजे काय, तर निर्यात वजा आयात, ज्याला आपण निव्वळ निर्यात असं म्हणतो. निर्यात वजा आयात म्हणजे काय, देशामधून ज्या वस्तू बाहेर जातात ज्याला आपण निर्यात म्हणतो, त्यावेळेला देशामधून ज्या वेळेला वस्तू बाहेर जातात निर्यातीच्या रूपानं, त्यावेळेला त्यावेळेला देशामध्ये पैसे येतात आणि हे पैसे देशातल्या उत्पन्नाचा भाग बनतात. म्हणून निर्यातीच्या माध्यमातून उपलब्ध होणारे पैसे या उत्पन्नामध्ये जी डी पीमध्ये मिळवायला हवेत. या उलट देशामध्ये ज्या वस्तू आपण आयात करतो, बाहेरून आयात करतो, त्यावेळेला देशातून बाहेर पैसे जातात त्याच्या मोबदल्यात. त्यामुळे हे उत्पन्नातलाच भाग देशाबाहेर जात असतो, त्यामुळे तो जी डी पीमधून वजा केला पाहिजे. त्यामुळे आपण C+I+G+X-M अशा प्रकारचं समीकरण बनवतो किंवा बनवलं जातं. त्यामुळे स्थूल देशांतर्गत उत्पादनाचं समीकरण बनवताना जी डी पी बरोबर C+I+G+X-M असं समीकरण बनतं. यावरून मला वाटतं आपल्याला जी डी पी किंवा स्थूल देशांतर्गत उत्पादन म्हणजे काय हे लक्षात आलं असेल. आपण दुसरी संकल्पना बघूया, GNP. GNP म्हणजे ग्रॉस नॅशनल प्रॉडक्ट, मराठीमध्ये स्थूल राष्ट्रीय उत्पादन. जी डी पी म्हणजे स्थूल देशांतर्गत उत्पादन आणि GNP म्हणजे स्थूल राष्ट्रीय उत्पादन. आता स्थूल राष्ट्रीय उत्पादन म्हणजे काय, स्थूल राष्ट्रीय उत्पादन हे देशांतर्गत व परदेशामध्ये राहणाऱ्या देशवासियांनी एका आर्थिक वर्षामध्ये उत्पादित केलेल्या अंतिम वस्तू आणि सेवांचे मूल्य. देशामधले नागरिक, कुठल्याही देशाचे नागरिक फक्त आपल्या देशामध्येच राहून उत्पादन प्रक्रियेमध्ये सहभागी होतात असं नाही, तर ते अनेक वेळेला देशाबाहेर सुद्धा जातात. ज्या वेळेला देशातले नागरिक देशाबाहेर जातात, उदाहरणार्थ भारतीय नागरिक कामानिमित्त, नोकऱ्यानिमित्त, व्यवसायानिमित्त देशाबाहेर जातात आणि तिथे वेगळ्या वस्तूंच्या उत्पादन प्रक्रियेमध्ये सहभागी होतात. तिथे सहभागी झाल्याबद्दल त्यांना त्याचा मोबदला वेतनाच्या स्वरूपात, नफ्याच्या स्वरूपात आणि तत्सम स्वरूपात उपलब्ध होत असतो. हे जे त्यांचं उत्पन्न आहे, जे त्यांनी देशाबाहेरच राहून मिळवलं आहे, परंतु ते देशाचे नागरिक असल्यामुळे या उत्पन्नाचा काही भाग ते आपल्या देशामधील नातेवाईकांना पाठवत असतात. त्याचबरोबर ते स्वतः येताना सुद्धा देशामध्ये ते उत्पन्न घेऊन येत असतात. त्यामुळे हा देशाबाहेर जाऊन त्यांनी कमावलेलं जे उत्पन्न आहे ते या देशाच्या उत्पन्नाचाच एक भाग आहे. त्यामुळे GNPमध्ये आपण आपले देशवासीय जे देशाबाहेर जाऊन उत्पन्न मिळवतात त्या उत्पन्नाचा समावेश आपण GNPमध्ये करतो. पण जसं आपल्या देशातले नागरिक देशाबाहेर जाऊन उत्पन्न मिळवतात, तसं इतर देशांचे नागरिकसुद्धा आपल्या देशामध्ये येऊन उत्पन्न मिळवत असतात. आणि जसं आपल्या देशातले नागरिक देशाबाहेर जाऊन उत्पन्न मिळवून आपल्या देशामध्ये आणतात, तसे हे नागरिक त्या देशामध्ये ते उत्पन्न घेऊन जातात. त्यामुळे GNPमध्ये राष्ट्रीय उत्पन्न संकल्पना नीट समजण्यासाठी GNPमधून किंवा GNPमध्ये किंवा GDPमधून आपल्याला हे देशाबाहेर गेलेलं उत्पन्न जे आहे ते वजा केलं पाहिजे. जेव्हा आपण GDPमध्ये देशामध्ये येणारं उत्पन्न आणि देशामध्ये मिळवतो आणि देशाबाहेर जाणारं उत्पन्न वजा करतो, त्यावेळेला आपल्याला GNP ही संकल्पना मिळते. त्यामुळे GNPचं सर्वसामान्य सूत्र बनवता येतं, ते म्हणजे GNP बरोबर GDP अधिक विदेशातून उपलब्ध होणारे उत्पादन घटकांचे मूल्य. उत्पादन घटक म्हणजे कोणते, भूमी, भांडवल, श्रम आणि संयोजन. त्यांना उत्पन्न काय मिळतं, खंड, वेतन, व्याज आणि नफा. परंतु यातली भूमी देशाबाहेर जात नाही, परंतु उरलेले 3 घटक देशाबाहेर जातात. तर या उत्पादन घटकांना देशाबाहेर गेल्यानंतर जे उत्पन्न मिळतं ते उत्पन्न GDPमध्ये मिळवायचं आणि असेच इतर विदेशी नागरिक जे देशामध्ये आलेले आहेत आणि त्यांनी इथल्या उत्पादन प्रक्रियेमध्ये सहभागी झाल्यामुळे उत्पन्न मिळवले आणि ते देशाबाहेर घेऊन जातात, ते वजा करायचं. ते वजा केले की आपल्याला जी संकल्पना मिळते ती संकल्पना म्हणजेच GNP. त्यामुळे आता GNP म्हणजे काय, GDP प्लस विदेशातून उपलब्ध होणारे उत्पादन घटकांचे उत्पन्न वजा विदेशी उत्पादन घटकांना दिला जाणारा मोबदला. यावरून आता आपल्याला GNPचं सूत्र बनवता येईल किंवा फॉर्म्युला बनवता येईल. GNP बरोबर C+I+G+X-M म्हणजे काय, GDP. हे GDPचं सूत्र आहे अगोदरचं. त्याच्यामध्ये फक्त NFIA मिळवायचं. NFIA म्हणजे काय, नेट फॅक्टर इन्कम फ्रॉम ॲब्रॉड
म्हणजेच विदेशातून उपलब्ध होणारे उत्पादन घटकांचे निव्वळ उत्पन्न. निव्वळ उत्पन्न म्हणजे काय? या दोघांची बेरीज आणि वजाबाकी. विदेशातून मिळणारं उत्पन्न वजा विदेशी उत्पादन घटकांना दिला जाणारा मोबदला. म्हणजे देशामध्ये उत्पन्नाच्या रूपाने येणारे पैसे आणि देशामधून बाहेर जाणाऱ्या उत्पन्नाचे पैसे यांची वजाबाकी म्हणजे निव्वळ उत्पन्न, म्हणजेच NFIA. या GDPच्या या आकडेवारीमध्ये C+I+G+X-M मध्ये हे NFIA मिळवले की आपल्याला GNP मिळतं. मला वाटतं GDP आणि GNP या दोघांमधला फरक आपल्या लक्षात आला असेल. GDPमध्ये आपण काय करतो? देशाच्या अंतर्गत सीमामध्ये ज्या वस्तू आणि सेवा निर्माण होतात एका आर्थिक वर्षामध्ये त्यांचं मूल्य मोजतो. देशाच्या आतमध्ये ज्या वस्तू निर्माण होतात त्यांचं. GNPमध्ये देशातले नागरिक देशामध्ये आणि देशाबाहेर जाऊन जे उत्पन्न मिळवतात किंवा जे उत्पादन प्रक्रियेमध्ये सहभागी होतात, उत्पादन करतात, त्यांचं मूल्य म्हणजे जे उत्पन्न मिळवतात ते उत्पन्न म्हणजे GNP. पुढची संकल्पना बघूया, नेट नॅशनल प्रॉडक्ट. नेट नॅशनल प्रॉडक्ट किंवा NNP म्हणजे निव्वळ राष्ट्रीय उत्पादन. ही संकल्पना NNPच्या आधारेच तयार केलेली आहे. देशामध्ये जे राष्ट्रीय उत्पन्न किंवा उत्पादन निर्माण होतं ते राष्ट्रीय उत्पादनाचं मूल्य मोजत असताना त्या मूल्यामधला काही भाग आपल्याला हे उत्पादन निर्माण करण्यासाठी आपण जे उत्पादन घटक वापरले, उत्पादन स्त्रोत वापरले, यंत्रसामुग्री म्हणा किंवा तत्सम रूपाचे घटक वापरले, त्यांची झीज होत असते. हे उत्पादन प्रक्रियेमध्ये वापरलेल्या घटकांची झीज जी आहे ती प्रत्येक वेळेला रिप्लेस केली पाहिजे, बरोबर ना? म्हणजे उत्पादन प्रक्रियेमध्ये जी यंत्रसामुग्री आपण या आर्थिक वर्षामध्ये वापरली त्यातली काही यंत्रसामुग्री बाद झाली, खराब झाली, ती पुढल्या वर्षीच्या उत्पादन प्रक्रियेमध्ये वापरता येत नाही आहे. मग याचा अर्थ ती यंत्रसामुग्री आता नवीन यंत्रांच्या माध्यमातून पुनर्स्थापित केली पाहिजे. मग अशा वेळेला आपण काय करतो तर ती जुनं यंत्र काढून टाकतो खराब झालेलं आणि त्या जागी नवीन यंत्र आणतो. आता हे नवीन यंत्र आणतो, त्या नवीन यंत्र आणण्यासाठी आपण याच वर्षाच्या उत्पन्नामधनं ते पैसे खर्च केलेले असतात. त्यामुळे या वर्षी उत्पन्नामधून जे पैसे आपण खर्च केले ते आपल्याकडे उत्पन्न म्हणून राहत नाहीत, तेवढे उत्पन्न आपलं कमी होतं. यासाठी हे राष्ट्रीय उत्पादनाच्या बाबतीत लक्षात घेण्यासाठी NNP ही संकल्पना वापरली जाते. त्यामुळे आता NNP म्हणजे काय तर NNP बरोबर GNP वजा घसारा, NNP बरोबर GNP वजा डिप्रिसिएशन. GNP म्हणजे काय आपण यापूर्वी बघितलं. GNP म्हणजे काय? देशातील नागरिकांनी देशामध्ये आणि देशाबाहेर मिळवलेलं उत्पन्न म्हणजेच GNP, स्थूल राष्ट्रीय उत्पादन. आणि त्याच्या आधारे निव्वळ राष्ट्रीय उत्पादनाची आकडेवारी कॅल्क्युलेट केली जाते. निव्वळ राष्ट्रीय उत्पादन बरोबर GNP वजा घसारा. पुढची संकल्पना, आता या ज्या 3 संकल्पना आपण बघितल्या GDP, GNP आणि NNP, या ज्या 3 संकल्पना आहेत त्या पुन्हा या 4 पातळ्यांवर पुन्हा मांडता येतात. GNP, GDP आणि NNP या तिन्ही संकल्पना 4 पातळ्यांवर मांडता येतात. म्हणजे काय तर हे उत्पादनाचं मूल्य मोजताना त्यासाठी ज्या किमती आपण वापरल्या जातात त्या कोणत्या प्रकारे वापरल्या गेल्या त्यावरून या पुन्हा GDP, GNP आणि NNP या संकल्पना पुन्हा 4 वेगळ्या पातळ्यांवर मांडल्या जाऊ शकतात. त्यातली पहिली पातळी म्हणजे ॲट फॅक्टर कॉस्ट, उत्पादन खर्चानुसार. उत्पादन खर्चानुसार GDP, उत्पादन खर्चानुसार GNP आणि उत्पादन खर्चानुसार NNP. तर आता उत्पादन खर्चानुसार GDP म्हणजे काय? GDPचं मूल्य काढत असताना जेव्हा आपण उत्पादन खर्चानुसार किमती विचारात घेतो. लक्षात घ्या, बाजारपेठेमध्ये वस्तू खरेदी करताना आपल्याला मोजावी लागणारी किंमत आणि उत्पादन खर्च याच्यामध्ये फरक असतो, आपल्याला माहिती आहे. कारण याच्यामध्ये वितरणाचा खर्च समाविष्ट झालेला असतो, वाहतुकीचा खर्च, विक्रेत्यांचा नफा, अशा अनेक गोष्टी समाविष्ट झालेल्या असतात. त्यामुळे बाजार किमतीनुसार वापरलं तर आपलं हे प्रत्यक्ष उत्पादनाचं मूल्य लक्षात येत नाही. त्यासाठी मग GDP ॲट फॅक्टर कॉस्ट किंवा उत्पादन खर्चानुसार स्थूल देशांतर्गत उत्पादन मोजावं लागतं. जेव्हा आपण उत्पादन खर्चानुसार स्थूल देशांतर्गत उत्पादन मोजतो त्यावेळेला त्याला GDP ॲट फॅक्टर कॉस्ट किंवा उत्पादन खर्चानुसार स्थूल राष्ट्रीय उत्पादन असं म्हणतात. हेच बाजार किमतीनुसार GDP ॲट मार्केट प्राईस म्हणजे काय?
देशामध्ये उत्पादित होणाऱ्या वस्तू आणि सेवांचं मूल्य मोजण्यासाठी जेव्हा आपण बाजार किमतीचा वापर करतो, फायनल प्राईस, उत्पादकांना मोजावी लागणारी उपभोक्त्यांना मोजावी लागणारी किंमत जेव्हा आपण विचारात घेतो, तेव्हा यामध्ये आपण GDP ॲट मार्केट प्राईस कॅल्क्युलेट करत असतो. ओके, म्हणजे ग्राहकांना मोजाव्या लागणाऱ्या अंतिम किमतीचा वापर करून ज्यावेळेला आपण देशामध्ये उत्पादित होणाऱ्या वस्तू आणि सेवांचं मूल्य मोजतो, त्यावेळेला ते GDP ॲट मार्केट प्राईस, बाजार किमतीनुसार स्थूल देशांतर्गत उत्पादन असतं. तसंच स्थिर किमतीनुसार म्हणजे काय, तर समजा आपल्याला 2 आर्थिक वर्षामधल्या GDPची तुलना करायची आहे. म्हणजे उदाहरणार्थ 1991चं GDP भारताचं आणि 2020चा GDP, 1991चा GDP आणि 2021चा GDP की 2020चा GDP आपल्याला मोजायचा आहे. आता या 30 वर्षाच्या कालखंडामध्ये 1991च्या किमती वेगळ्या होत्या, 2020च्या किमती वेगळ्या आहेत. 1991च्या किमतीनं 1991चं राष्ट्रीय उत्पन्न मोजलं किंवा GDP मोजला आणि 2020च्या किमतीनं जर आपण 2020चा GDP मोजला तर काय होईल, 1991चा GDP जो आहे तो त्या वर्षीच्या किमतीनं मोजलेला असल्यामुळे ती व्हॅल्यू खूप कमी दिसेल आणि 2020चा GDP जो आहे तो या वर्षीच्या किमतीनं मोजलेला असल्यामुळे ही व्हॅल्यू खूप जास्त दिसेल. कदाचित समजा 1991ला एकूण वस्तू 100 निर्माण झाल्या असतील आणि इथे मात्र एकूण वस्तू फक्त 80च निर्माण झाल्या असतील. 1991ला त्या वस्तूची किंमत समजा एक 5 रुपये होती, तर आपल्याला GDP त्या वर्षीचा 100 पाचे 500 रुपये असेल आणि इथे मात्र त्या वस्तूची किंमत मात्र 10 रुपये झाली असेल या पुढच्या 30 वर्षाच्या कालखंडामध्ये, तर हा 800 GDP दिसेल. इथं 500 दिसेल आणि इथे 800 दिसेल. खरं पाहता उत्पादित वस्तूंचं प्रमाण 1991ला जास्त होतं, 2020ला ते कमी झालं आहे, पण GDP मात्र वाढलेलं दिसतो आहे. ओके, ही जी तफावत, किमतींमध्ये तफावत आहे, हा जो किमतींचा प्रभाव आहे तो काढून टाकण्यासाठी जेव्हा मागील एका वर्षाच्या किमती स्थिर स्वरूपात विचारात घेऊन दोन्ही वर्षांचा GDP मोजला जातो, त्यावेळेला त्याला स्थिर किमतीनुसार GDP असं म्हणतात. म्हणजे या उदाहरणामध्ये 1991चा GDP त्या वर्षीच्या किमतीनं 5 रुपयानं मोजायचा आणि या वर्षीचा GDP पण 5 रुपयानंच त्या वर्षीच्या जुन्या किमतीनंच मोजायचा. म्हणजे किंमत स्थिर ठेवली. उत्पादन 2 वेगळ्या वर्षांचं घेतलं, किंमत मात्र स्थिर ठेवली. त्यामुळे काय झालं, त्यामुळे आता 1991चं GDP 100 वस्तू असतील तर 500 रुपये आणि 2020चं GDP 400 रुपये. म्हणजे ॲक्च्युली उत्पादन न वाढता घटलं आहे हे आपल्या लक्षात येतं. अर्थव्यवस्थेमधल्या राष्ट्रीय उत्पन्नावरचा किंवा GDPवरचा किमतींचा प्रभाव कमी करण्यासाठी मागील एखाद्या आर्थिक वर्षामधल्या पायाभूत आर्थिक वर्षामधल्या किमती दोन्ही आर्थिक वर्षांमधल्या राष्ट्रीय उत्पादनाची मूल्य करण्यासाठी विचारात घेतली जाते, एकच किंमत, तेव्हा त्याला स्थिर किमतीनुसारचा GDP किंवा स्थिर किमतीनुसारचं स्थूल राष्ट्रीय उत्पादन असं म्हटलं जातं. मग चालू किमतीनुसार म्हणजे काय, तर त्या वर्षाच्या किमती विचारात घेऊन, म्हणजे मागच्या उदाहरणामध्ये 1991चं 5 रुपये किमतीने आणि 2020चं आपण मगाशी घेतलं ते 10 रुपयाच्या किमतीनं. जेव्हा आपण अशा प्रकारे त्या वर्षातल्या किमती विचारात घेऊन त्या वर्षाचा GDP मोजतो, त्यावेळेला ते चालू किमतीनुसारचा GDP असतो. तर असं GDP संकल्पना 4 पातळ्यांवर, GNP संकल्पना पुन्हा त्याच पद्धतीनं 4 पातळ्यांवर आणि NNP संकल्पना पुन्हा त्याच पद्धतीनं 4 पातळ्यांवर विचारात घेतली जाते. याचा अर्थ आता इथे 4×12 इतक्या संकल्पना आपण या ठिकाणी पाहिल्या असं म्हणायला हरकत नाही. पुढची संकल्पना नॅशनल इन्कम, राष्ट्रीय उत्पन्न. ही संकल्पना स्वतंत्रपणे काही वेळेला विचारात घेतली जाते. आता खरं तर राष्ट्रीय उत्पन्न आपण GDPला राष्ट्रीय उत्पन्न म्हणतो, GNPला पण राष्ट्रीय उत्पन्न म्हणतो, बरोबर ना, परंतु हे उत्पादनाचं मूल्य आहे. जर आपल्याला उत्पन्न हीच संकल्पना नजरेसमोर ठेवून राष्ट्रीय उत्पन्न ही संकल्पना वापरायची असेल तर इथे प्रत्यक्ष उत्पन्नाचा विचार केला पाहिजे. आणि उत्पन्न म्हणजे कोणाचं, उत्पादन घटकांना मिळालेलं उत्पन्न आणि ते सर्व स्रोतांपासून मिळालेलं उत्पन्न. आता अर्थव्यवस्थेमध्ये फक्त उत्पादन घटकच उत्पन्न मिळवतात असं नव्हे,
उत्पादन प्रक्रियेमध्ये सहभागी होणारे घटकच फक्त उत्पन्न मिळवतात असं नव्हे, तर काही वेळेला इतर व्यक्ती किंवा इतर घटकसुद्धा अशा प्रकारचं त्यांना वेगळ्या मार्गाने उत्पन्न मिळत असतं. म्हणजे उदाहरणार्थ उत्पादन प्रक्रियेमध्ये काही वेळेला सरकार सबसिडी देतं, अनुदान देतं. तो त्या उत्पादन घटकांचा एक प्रकारे मोबदला असतो किंवा उत्पादन प्रक्रियेचा मोबदला किंवा उत्पादन प्रक्रियेमधल्या उत्पन्नाचा एक भाग बनतो, कारण त्यामुळे उत्पन्न वाढायला मदत होते. त्याचबरोबर सरकार इनडायरेक्ट टॅक्सेस लागू करतं. त्यामुळे लोकांकडून आलेलं उत्पन्न बऱ्याच वेळेला इनडायरेक्ट टॅक्सेसच्या रूपानं सरकार काढून घेतं. त्यामुळे तेवढं उत्पन्न कमी होतं. सबसिडीच्या माध्यमातून उत्पन्न वाढतं आणि इनडायरेक्ट टॅक्स किंवा अप्रत्यक्ष करांमुळे उत्पन्न कमी होतं. हा जो प्रभाव आहे सरकारच्या कृतींचा, तो प्रभाव NNPवरचा जर आपण काढून टाकला तर आपल्याला नॅशनल इन्कम, राष्ट्रीय उत्पन्न ही संकल्पना मिळते. त्यामुळे भाडे, वेतन, व्याज आणि नफा हे भूमी, भांडवल, श्रम आणि संयोजन यांना मिळणारं उत्पन्न आहे. या उत्पादन घटकांना मिळालेल्या उत्पन्नांची बेरीज म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न. राष्ट्रीय उत्पन्न काढण्यासाठी NNP अधिक सबसिडीज वजा इंटरेस्ट पेमेंट, इंटरेस्ट टॅक्सेस. त्यामुळे NI बरोबर जर आपल्याला GDP वरून काढायचं असेल तर GDP किंवा GNP किंवा NNP वजा इनडायरेक्ट टॅक्सेस प्लस सबसिडी या सूत्रानं हे काढता येतं. पुढची संकल्पना वैयक्तिक उत्पन्न, पर्सनल इन्कम. हे जे राष्ट्रीय उत्पन्न निर्माण होतं हे सर्वच्या सर्व उत्पन्न आहे तसं लोकांना मिळतं का? देशामधल्या लोकांना मिळतं का? नाही. यातलं काही उत्पन्न करांच्या रूपानं जातं, काही उत्पन्न लोकांपर्यंत पोहोचतच नाही, काही वेळेला यापेक्षा जादा उत्पन्नसुद्धा मिळतं. अशा घटना घडत असतात. त्यामुळे लोकांना प्रत्यक्ष उत्पन्न किती मिळतं, देशामधल्या नागरिकांना एकूण उत्पन्न किती मिळतं हे समजावून घेण्यासाठी वैयक्तिक उत्पन्न, पर्सनल इन्कम ही संकल्पना वापरली जाते. पर्सनल इन्कम म्हणजे काय? व्यक्ती आणि कुटुंबांकडे प्रत्यक्ष कर लागू करण्यापूर्वी असलेलं सर्व शक्य स्रोतांपासूनचं उत्पन्न. पर्सनल इन्कम म्हणजे काय? तर व्यक्ती आणि कुटुंबांकडे, व्यक्ती आणि कुटुंब इथं आता उत्पादन संस्था आणि कंपन्या नाहीत, फक्त देशामधले व्यक्ती आणि कुटुंब. व्यक्ती आणि कुटुंबांकडे प्रत्यक्ष कर लागू करण्यापूर्वी, अजून कर लागू व्हायचा आहे, कारण कर लागू झाला की तेवढं उत्पन्न पुन्हा कमी होणार. प्रत्यक्ष कर लागू होण्यापूर्वी असलेलं सर्व शक्य स्रोतांपासूनचं उत्पन्न. हे उत्पन्न कसं काढलं जातं? तर पर्सनल इन्कम, वैयक्तिक उत्पन्न बरोबर नेट इन्कम किंवा नॅशनल इन्कम यापूर्वी बघितलेलं आपण. त्यानंतर कॉर्पोरेट इन्कम टॅक्सेस, कंपन्यांना जो कर बसतो कंपन्यांच्या उत्पन्नावर, तो कर वजा केला पाहिजे. असं का करायचं? कारण कंपन्यांना मिळणारा नफा कंपन्या आपल्या शेअर होल्डर्सना किंवा मालकाला तो नफा मिळत असतो, किंवा जर ती शेअर होल्डिंग कंपनी असेल तर शेअर होल्डर्सना डिस्ट्रीब्यूट करत असतात. परंतु हा नफा शेअर होल्डर्सना डिस्ट्रीब्यूट करण्यापूर्वी, वितरित करण्यापूर्वी कंपन्या अगोदर त्या उत्पन्नावर कर देत असतात, टॅक्स पे करत असतात. त्यामुळे हा कंपन्यांना होणारा सगळा नफा त्यांच्या शेअर होल्डर्सना म्हणजे लोकांना मिळतो असं नाही, किंवा कुटुंबांना मिळतो असं नाही. त्यातला हा काही भाग, नफ्याचा भाग कॉर्पोरेट इन्कम टॅक्सच्या रूपानं सरकारकडे जातो, कमी होतो. त्यामुळे या नेट इन्कममधनं हा कॉर्पोरेट इन्कम टॅक्स वजा केला पाहिजे, की जेणेकरून आपल्याला लोकांपर्यंत त्या कंपन्यांचं उत्पन्न किती पोचतं हे लक्षात येतं. त्याचबरोबर अनडिस्ट्रीब्युटेड कॉर्पोरेट प्रॉफिट हे पण वजा केलं पाहिजे. अनडिस्ट्रीब्युटेड कॉर्पोरेट प्रॉफिट म्हणजे काय? या कॉर्पोरेट कंपन्या आपल्या उत्पन्नाचा काही भाग लोकांना वितरित करण्यापूर्वी बाजूला काढून ठेवतात, शिल्लक ठेवतात. सगळं उत्पन्न म्हणजे अगदी इवन कॉर्पोरेट इन्कम टॅक्स पे केल्यानंतरसुद्धा जे उत्पन्न शिल्लक राहतं त्यातला पुन्हा काही भाग वेगळ्या प्रकारच्या तरतुदी म्हणून स्वतःकडे शिल्लक ठेवतात आणि मग उरलेलं उत्पन्न लोकांमध्ये वाटतात. हे जे अनडिस्ट्रीब्युटेड आहे म्हणजे वितरित न झालेलं उत्पन्न आहे कंपन्यांचं, ते पण वजा केलं पाहिजे, कारण ते पण लोकांपर्यंत पोचत नाही, कारण ते कंपन्यांनी वेगळ्या प्रकारच्या तरतुदी करण्यासाठी बाजूला ठेवलेलं असतं. त्यामुळे ते सुद्धा त्याच्यामधून वजा केलं पाहिजे. त्यानंतर सोशल सिक्युरिटी कॉन्ट्रीब्युशन्स, वेगळ्या प्रकारची सोशल सिक्युरिटी कॉन्ट्रीब्युशन्स समाजातल्या लोकांना, व्यक्तींना
वेगळ्या प्रकारचे उत्पादन प्रक्रियेमध्ये सहभागी होत असताना त्यांना वेगळ्या प्रकारचे सोशल सिक्युरिटी कॉन्ट्रिब्युशन्स त्यांच्या उत्पन्नामधून काढून घेतली जातात. उदाहरणार्थ पर्सनल PF काढून घेतला जातो, बरोबर ना, किंवा विम्याच्या रकमा काढून घेतल्या जातात उत्पन्नामधनं. एकूण जर कंपनीच्या कर्मचाऱ्यांसाठी कंपनीने एकत्रित विमा पॉलिसी घेतली असेल तर ते विम्याची रक्कम काढून घेतली जाते. अशा वेगळ्या गोष्टी काढून घेतल्या जातात, ज्याला आपण सोशल सिक्युरिटी कॉन्ट्रिब्युशन्स असं म्हणतो. ही सोशल सिक्युरिटी कॉन्ट्रिब्युशन्स काढून घेतल्यानंतर उरलेलं उत्पन्न लोकांना दिलं जातं. त्यामुळे ते सुद्धा वजा केलं पाहिजे वैयक्तिक उत्पन्नाचा विचार करताना, बरोबर. आणि मिळवलं काय पाहिजे तर ट्रान्सफर पेमेंट्स म्हणजे काय, मराठीमध्ये याला आपण हस्तांतरित उत्पन्न असं म्हणतो. सरकार अर्थव्यवस्थेमधल्या नागरिकांच्या कल्याणासाठी नेहमी झटत असतं आणि ज्यांची उत्पादन प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याची कुवत नाही, क्षमता नाही, अशांना सरकार त्यांच्या उदरनिर्वाहासाठी काही वेळेला पेन्शन्स देतं, काही वेळेला पैसे ट्रान्सफर केले जातात. या सगळ्याला ट्रान्सफर पेमेंट असं म्हणतात, हस्तांतरित उत्पन्न असं म्हणतात. थोडक्यात असं सांगता येईल की ट्रान्सफर पेमेंट म्हणजे सरकारनं केलेली अशी पेमेंट, लोकांना केलेली अशी पेमेंट की ज्याच्या मोबदल्यात सरकारला काही मिळत नाही. ही पेमेंट फक्त लोकांच्या खात्यावर जातात किंवा लोकांना मिळतात. उदाहरणार्थ वयोवृद्धांना मिळणाऱ्या पेन्शन्स किंवा निराधारांना मिळणाऱ्या पेन्शन्स आणि पैसे वगैरे वगैरे, हे सगळे पैसे जे आहेत हे ट्रान्सफर पेमेंट्स आहेत. याच्या बदल्यात सरकारला काही मिळालेलं नाही आहे. परंतु ही सगळी सरकारनं केलेली पेमेंट्स लोकांच्या उत्पन्नाचा भाग आहेत. यातून लोकांचं उत्पन्न बनतं आहे, लोक ते पैसे खर्च करत आहेत. त्यामुळे ही ट्रान्सफर पेमेंटसुद्धा याच्यामध्ये मात्र मिळवली पाहिजेत. आता यावरून तुमच्या लक्षात आलं असेल, वैयक्तिक उत्पन्न ज्याला आपण म्हणतो, देशातल्या नागरिकांचं एकूण वैयक्तिक उत्पन्न म्हणजे काय तर आता राष्ट्रीय उत्पन्न यापूर्वी बघितल्या व्याख्येप्रमाणे, त्याच्यामधून कॉर्पोरेट इन्कम टॅक्स वजा करायचे, वितरित न झालेला कॉर्पोरेट कंपन्यांचा नफा पुन्हा वजा करायचा, सोशल वेलफेअर मेजर्स जी आहेत ती वजा करायची आणि मात्र ट्रान्सफर पेमेंट्स अधिक करायची किंवा मिळवायची. हे केल्यानंतर आपल्याला जे मिळतं ते म्हणजेच वैयक्तिक उत्पन्न. पुढची एक संकल्पना म्हणजे डिस्पोजेबल उत्पन्न, डिस्पोजेबल इन्कम, खर्च करण्यायोग्य उत्पन्न. आता लोकांना हे उत्पन्न मिळालं आहे, यातून या सगळ्या गोष्टी कॉर्पोरेट इन्कम टॅक्स वगैरे सगळं वजा करून हे उत्पन्न असं उत्पन्न आहे की लोकांच्या हातात पोचलं आहे. पर्सनल इन्कम हे असं उत्पन्न आहे की जे लोकांच्या हातामध्ये पोचलं आहे. पण लोकांच्या हातामध्ये हे उत्पन्न पोचल्यानंतर ते लोकांना खर्च करायला सगळं उत्पन्न लोक खर्च करू शकतात का? नाही. कारण हे लोकांच्या उत्पन्नामधून पुन्हा सरकार कर काढून घेतं. प्रत्यक्ष इन्कम टॅक्सच्या रूपानं किंवा तत्सम स्वरूपाच्या प्रत्यक्ष करांच्या रूपानं सरकार त्यातली काही रक्कम काढून घेतं आणि मग जी रक्कम शिल्लक राहते ती लोक आपल्या गरजांवर आणि उपभोगावर खर्च करू शकतात. लोकांना मिळालेल्या उत्पन्नाचा जो भाग लोक आपल्या उपभोगावर खर्च करू शकतात किंवा उपभोगावर खर्च करण्याचा लोकांना अधिकार प्राप्त होतो, असं उत्पन्न म्हणजे खर्च करण्यायोग्य उत्पन्न किंवा डिस्पोजेबल इन्कम. म्हणजे थोडक्यात खर्च करण्यासाठी व्यक्ती आणि कुटुंबांकडे असणारं उत्पन्न. आणि हे कधी मिळतं, ही फिगर संपूर्ण देशाच्या पातळीवर एकत्रितपणे हा आकडा कधी मिळेल, त्यासाठी आपल्याला पर्सनल इन्कममधून डायरेक्ट टॅक्सेस वजा केले पाहिजेत. वैयक्तिक उत्पन्नामधनं जे उत्पन्न लोकांपर्यंत पोचलं आहे त्यातनं पुन्हा जे सरकारनं डायरेक्ट टॅक्स लावलेत, त्यामध्ये उत्पन्न कर, इन्कम टॅक्स आहे, प्रॉपर्टी टॅक्स आहे, बरोबर ना, यासारखे जे प्रत्यक्ष कर लावलेले आहेत ते कर वजा केल्यानंतर जे उत्पन्न शिल्लक राहतं ते म्हणजे डिस्पोजेबल इन्कम किंवा खर्च करण्यायोग्य उत्पन्न. त्यामुळे खर्च करण्यायोग्य उत्पन्न डिस्पोजेबल इन्कम बरोबर पर्सनल इन्कम वजा डायरेक्ट टॅक्सेस. आणि शेवटची एक संकल्पना पर कॅपिटा इन्कम, दरडोई उत्पन्न. आता दरडोई म्हणजे काय, डोई म्हणजे डोकं, प्रत्येक डोक्यामागं म्हणजे काय, प्रत्येक नागरिकामागं असलेलं उत्पन्न. यापूर्वी बघितलेल्या आपण डिस्पोजेबल इन्कममधनं किंवा राष्ट्रीय उत्पन्नामधनं, एकूण राष्ट्रीय उत्पन्नामधून आपल्याला देशाचं एकूण उत्पन्न कळतं, पण प्रत्येक नागरिकाला साधारणपणे सरासरी किती मिळाले असावेत, किती उत्पन्नाचा वाटा त्यांना मिळाला असावा हे लक्षात येत नाही. हे लक्षात घेण्यासाठी दरडोई उत्पन्न ही संकल्पना वापरली जाते. त्यामुळे दरडोई उत्पन्न बरोबर काय तर एकूण राष्ट्रीय उत्पन्न भागिले एकूण लोकसंख्या. एकदम सोपं सूत्र आहे. एकूण राष्ट्रीय उत्पन्न बरोबर ना, किंवा एकूण राष्ट्रीय उत्पादनाचं मूल्य भागिले देशाची एकूण लोकसंख्या. त्यामुळे दरडोई उत्पन्नाचं सोपं सूत्र बनतं
देशाचं त्या आर्थिक वर्षामधलं एकूण राष्ट्रीय उत्पन्न भागिले त्या वर्षामधली देशाची लोकसंख्या. हा भागाकार केला की सामान्यतः प्रत्येक व्यक्तीला किती उत्पन्न मिळालं सरासरी हे कळतं. दरडोई उत्पन्नावरून आपल्याला सामान्यतः त्या देशामधल्या नागरिकांना सरासरी किती रक्कम मिळते किंवा किती उत्पन्न मिळतं हे कळतं. पण खरंच प्रत्येकाला एवढी रक्कम मिळते का हो? असं होत नाही. काही लोकांना जास्त पैसे मिळतात, काही लोकांना कमी पैसे मिळतात, काही लोकांना मिळतही नाहीत. असं का होतं मग? देशाचं दरडोई उत्पन्न मोठं असतानासुद्धा काही लोकांना अजिबातच काही मिळत नाही, काही लोकांना खूप मिळतं. असं का होतं? याचं महत्त्वाचं कारण काय आहे? ते राष्ट्रीय उत्पन्नाच्या संकल्पनेमध्येच आहे. राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय आपण म्हटलं, GDP म्हणजे काय किंवा राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय? देशामध्ये उत्पादित होणाऱ्या वस्तू आणि सेवांचं मूल्य. आता देशामध्ये निर्माण होणाऱ्या वस्तू आणि सेवांचं मूल्य ज्यावेळेला आपण काढतो त्यावेळेला ते मूल्य ज्यातून लोकांचं उत्पन्न बनतं आहे ते त्याच लोकांपर्यंत जाणार आहे जे प्रत्यक्ष उत्पादन प्रक्रियेमध्ये सहभागी होणार आहेत. त्यामुळे जी व्यक्ती ज्या प्रकारे उत्पादन प्रक्रियेमध्ये सहभागी होते तेवढ्या प्रमाणात त्याला उत्पन्नामधला वाटा मिळतो. आणि त्यामुळे आपण बघतो की देशामधल्या सरासरी उत्पन्नाचा आकडा जास्त असतानासुद्धा देशामधल्या काही लोकांना खूप कमी उत्पन्न मिळतं आर्थिक वर्षामध्ये आणि काही लोकांना जास्त उत्पन्न मिळतं. धन्यवाद.